तारा ठीक आहे ना? हो हो हो. नाही त्यानंतर थोडी घाबरली होती पण शी इज मच बेटर. अहो नाही नाही पुन्हा असं कधी होणार नाही. अहो त्या दिवशी तो टेक्निकल इश्यू झाला आणि त्यामुळे ताराला शॉक लागला. त्यानंतर ती बिचारी घाबरली. त्यात ताराचा काहीच दोष नव्हता. तुम्ही पुढचे इव्हेंट नका कॅन्सल करू प्लीज. थँक्यू थँक्यू आम्हाला समजून घेतल्यासाठी. पुढच्या कुठल्याच कार्यक्रमात असं काही होणार नाही याची खात्री मी तुम्हाला देते. धन्यवाद. हो. या नालायक सावलीमुळे माझी एवढी नालस्ती होतीये. काय समजते काय ही स्वतःला? ते काय नाही. हिला आता हिची जागा दाखवायची वेळ आली आहे. तुझे पंख कसे छाटून टाकायचे ना ते या भैरवीला चांगलंच कळतं. खायला अन्न नव्हतं या भिकारड्यांना तेव्हा मी पोचलंय यांना. आणि आता माझ्याच लेकीच्या जीवावर उठलेत. तुला असं सोडणार नाही मी सावली. तुझा काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे. मॉम येत आहेत ते. हा हा मॉम बोल ना. तारा औक्षणाचा ताट आण. हो. काय करतेस? अगं काही नाही भाडव्याची तयारी चालू आहे. पाडव्याची तयारी? अगं पण तुझा नवरा कुठे ठिकाणावर आहे? तो जाऊन बसलाय लंडनला आणि तू काय पाडवा करतेस? बरं एक सांग ती मूर्ख सावली कुठे आहे ना? असू दे पण तारा तिने आपल्या सोबत काय केलंय हे विसरायचं नाहीस. हा का? काय केलं तिने? काय केलंय? अगं तुझ्या जीवावर उठली होती ती. आणि एवढंच नाही तर आपल्याला फसवून कोर्टात निघून गेली सरळ. पण आता आपण काय करणार मॉम? काय करणार म्हणजे? मी करणारच आहे काहीतरी. मी तिकडे येते तारा. अगं दिवाळ सण आहे. तुझी पहिली दिवाळी. लेकीचं कोड कौतुक करायला नको का? मॉम जरा हे एक मिनिट. ठीक आहे मॉम. नाहीतरी मला ते खूप बोर होत आहे. पण या सगळ्याचा सावलीशी काय संबंध? संबंध कसा नाही? उघडून बघ. तारा जा तू इथूनच सोहमला ओवाळ. म्हणजे आता हिने इथे ओवाळलं म्हणजे ओवाळणी सोमपर्यंत पोहोचणार? हा बघ ओवाळून बघ जाते का? ते काय शेवटी भावना महत्वाची ना. हो ते आहेच. पण सोम आता कोणत्या दिशेला उभा आहे? आपण कुठल्या दिशेला उभे आहोत सध्या? दिशा इथे माझ्या आयुष्यातली किरण हरवली आहे. ती सापडत नाहीये. काय? तुझ्या आयुष्यातली किरण कुठल्या दिशेने चालली आहेत ना माहितीये मला. आणि तुझा सोहम कुठल्या दिशेला आहे ना ते पण माहितीये मला. ही ती दिशा. या दिशेला युरोप आहे. सो तू या दिशेला बघ आणि ओवाळ त्याला. ओके. तारा तारा थांब. किती इनोसेंट आहेस तू. तुला कळत नाही का? सगळेजण मस्करी करतायत. थांब. हे सोहम कडून तुला पाडव्याची ओवाळणी म्हणून. थँक्यू सो मच मॉम. तारा व्हेरी लकी. हा दिवाळ सण न करताच गिफ्ट मिळालं तुला. बाय द वे तुझ्या घरून कोणी येणार आहे की तुझी दिवाळी अशीच जाईल कोरडी कोरडी?
असं कसं होईल? मॉम, हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. तुम्हाला सगळ्यांनाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुला सुद्धा. आणि तारा, हे घे तुझ्यासाठी आणि सोहमसाठी. थँक्यू. सावली, एकनाथराव दिसत नाही आहेत कुठे? आले नाहीत? ते तीर्थयात्रेला गेलेत. अच्छा, काही हरकत नाही. तुझे आई बाबा नसले म्हणून काय झालं?